आज आपण बनवणारे पिकलेल्या केळ्यापासून शंकरपाळे. त्यासाठी सर्वप्रथम मी तूप गरम करण्यास ठेवले आहे. 3 वाटी मैदा, 1 वाटी रवा या प्रमाणात घ्यायचे. तूप आपण चांगलं गरम करायचे. रवा ह्याचे टाकायचे, ते जरा शंकरपाळे चांगले खुसखुशीत होतात. तूप आपले चांगलं गरम झाले. आता आपण त्या पिठात टाकणार, चांगले पीठ हलवून घ्यायचे. त्याच्यामध्ये जायफळ, वेलची पूड टाकायची. पीठ चांगलं चोळून घ्यायचं, ते मोहन टाकलेलं. आता आपण जी केळी आहे ती मिक्सरमध्ये बारीक फिरून घ्यायची. 3 वाटी मैदा, 1 वाटी रवा, त्या 4 वाट्याला 1 वाटी साखर या प्रमाणात घ्यायचे. तुपाच्याच भांड्यात आपण साखर टाकणार आहे विरघळण्यासाठी. जायफळ, वेलची पूड टाकून ते साखरेचं जे पाणी आहे आणि बारीक केलेली केळी हे सगळं एकत्र करून आपण मळून घ्यायचं आहे. पीठ चांगलं मळून घ्यायचे व 5 ते 10 मिनटं ते झाकून ठेवायचे. तुम्ही बघू शकता पीठ चांगलं आपलं हे झालेलं आहे. पीठ जास्त पातळ नाही करायचे, घट्ट असं. आता आपण त्याची लाटी लाटून घ्यायची. रवा टाकल्यामुळे तेल जरा कमी लागतं शंकरपाळ्यांना, नाहीतर काय काय वेळेस शंकरपाळे असे तेलकट होतात. आता आपण काप करून घ्यायचे. काप थोडे जाडच करायचे, लाटताना जाड लाटायची. अशा प्रकारे आपण बारीक तुम्ही बघताय की आपले चांगले काप करून झालेत. आता एका ठिकाणी आपण तेल गरम करायला ठेवायचे आणि ते आपण चांगले खरपूस भाजून घ्यायचे. मिडियम आचेवर ठेवायचे. हे शंकरपाळे आपल्या इथं शंकरप्रमाणेच लागतात, त्यामुळे कळणारही नाही कोणाला की तुम्ही ह्याच्यामध्ये केळी टाकली. तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये चांगला सोनेरी कलर आला आहे. मधून सारखं हलवायचं आहे. ते गोल्डन कलर आलं तर ते काढून घ्यायचे. हे झाले केळीपासून शंकरपाळे. तुम्ही पिकलेली केळी हे करता, तुम्ही हे बनवू शकता.